नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणावळेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा 3rd चॅप्टर सर्कलमध्ये आज आपण बघणार आहोत टँजंट थिअरम। आता तुमचा हा जो नवीन सिलेबस आहे ना, तर या सिलेबसमध्ये हा जो टँजंट थिअरम आहे त्याचं प्रूफ स्टेटमेंट तुम्हाला आहे, पण त्याचं प्रूफ जे आहे ते फॉर मोर इन्फॉर्मेशन म्हणून दिलेलं आहे। याचा अर्थ ते तुम्हाला लिहायला येणार नाही, तरीही आपण ते प्रूफ बघणार आहोत। याचं कारण काय की कदाचित या प्रकारचं एखादं दुसरं प्रूफ जर तुम्हाला लिहायला आलं, त्या टाईपचं एखादं दुसरं स्टेटमेंट जर तुम्हाला प्रूव्ह करायला आलं तर तुम्हाला याच्या मदतीने ते प्रूव्ह करता येऊ शकेल, म्हणून आपण हे प्रूफ बघणार आहोत। ओके, चला तर मग आधी आपण थिअरमचं स्टेटमेंट बघूया। अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट। स्टेटमेंट वाचलं, नेहमीप्रमाणे स्टेटमेंट आपण समजून घेऊ, कारण त्या स्टेटमेंटवरून आपल्याला फिगर काढायचे, बरोबर। अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल, बरोबर। म्हणजे इथे आपण एक ओ सेंटर असलेलं सर्कल काढलं। या सर्कलला ए हा जो पॉइंट आहे, या पॉइंटमधून लाईन एल ही आपण टँजंट काढली, बरोबर। इट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस। आता ही जी लाईन एल टँजंट आहे ही आपल्याला या रेडियसला दाखवायची आहे परपेंडिक्युलर। ती कुठे परपेंडिक्युलर आहे? ॲट दी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट। म्हणजे हा जो ए पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय, तर ती टँजंट आणि सर्कल या दोघांचा जो कॉमन पॉइंट आहे, ज्या पॉइंटमध्ये ती टँजंट त्या सर्कलला टच करते, तो पॉइंट म्हणजे आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट। आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेली ही जी रेडियस आहे, ही रेडियस या टँजंटला या ए पॉइंटमध्ये परपेंडिक्युलर आहे। आपल्याला परपेंडिक्युलर आहे हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे, म्हणून आपण या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल दाखवलेला नाही, लक्षात घ्या, कारण आपल्याला ती परपेंडिक्युलर आहे हे प्रूव्ह करायचंय। ओके, ही फिगर जी आहे या फिगर बद्दल मी नंतर सांगणार आहे तुम्हाला। आधी आपलं हे जे स्टेटमेंट आहे, या स्टेटमेंट आणि फिगर वरून आपण गिव्हन लिहूया। मग आपलं गिव्हन येईल इथे line L is tangent to the circle with center O at पॉइंट ए। बघा, स्टेटमेंट नीट लिहायचे। काय काढले आपण? लाईन एल काढले, बरोबर। ती काय आहे? टँजंट, म्हणून लाईन एल इज टँजंट टू द सर्कल विथ सेंटर ओ। ओ सेंटर असलेल्या सर्कलला आपण ती टँजंट काढले। कुठल्या पॉइंट मध्ये काढले? ए पॉइंट मध्ये, म्हणून ॲट पॉइंट ए। आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे, टू प्रूव्ह लाईन टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस, असं लक्षात ठेवायचं। काय? टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस, म्हणजे इथे टँजंट म्हणजे आपली लाईन एल आहे, म्हणून मी इथे टू प्रूव्ह मध्ये लिहिते लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए। ही परपेंडिक्युलरची खूण आहे, बरोबर ना। उलटा टी म्हणजे परपेंडिक्युलरची खूण असते। लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए, हे आपल्याला प्रूव्ह करायचं। आता लक्षात घ्या, याचं प्रूफ जे आहे ना, हे प्रूफ आपल्याला इनडायरेक्ट प्रूफ लिहायचंय। इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय? लक्षात घ्या, इनडायरेक्ट प्रूफ याचा अर्थ त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की प्रूव्ह करा लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए।
आपण म्हणणार आहोत सपोज लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. ही इनडायरेक्ट प्रूफची मेथड आहे. इनडायरेक्ट प्रूफ लिहायचं असतं म्हणजे काय, तर त्यांनी टू प्रूफ मध्ये जे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे ते नाही असं सपोज करायचं आणि त्याचं प्रूफ लिहायला सुरुवात करायची. मग चला लिहूया आपण. बघा आपण इथे लिहूया सपोज लाइन L is not perpendicular to seg OA. आपल्याला लाइन L परपेंडिक्युलर दाखवायची आहे. आपण सपोज करतो आहोत लाइन L इज नॉट परपेंडिक्युलर टू सेग OA. आता जर का ती परपेंडिक्युलर नाहीये ना, मग आपण काय करूया की OB ही या L वरती एक परपेंडिक्युलर लाइन आहे असं आपण सपोज करूया. म्हणून आपण लिहूया लेट seg OB is perpendicular to line L at point B. आपण काय सपोज करतो आहोत seg OB is perpendicular to line L at point B. म्हणजे हा जो P पॉइंट आहे हा पण आपण लाइन L वरती घेतलेला आहे आणि सेग OB जो आहे तो या लाइन L ला परपेंडिक्युलर आहे ॲट पॉइंट B. आता आपण OB परपेंडिक्युलर आहे असं म्हटलेलं आहे आणि लाइन L इज नॉट परपेंडिक्युलर टू OA असं म्हटलेलं आहे. मग नॉट परपेंडिक्युलर टू OA आहे म्हणून OA ही जी रेडियस आहे ती आपण या पद्धतीने म्हणजे A पॉइंट आहे तो आपण या ठिकाणी लिहूया, कारण आपण सपोज केलेला आहे OA नॉट परपेंडिक्युलर लाइन L नॉट परपेंडिक्युलर टू OA. बरोबर. म्हणून परपेंडिक्युलर साठी आपण OB हा एक दुसरा सेगमेंट घेतला. आता याच लाइन L वरती आणखीन एक C पॉइंट घ्यायचा आहे. तो C पॉइंट अशा पद्धतीने घ्यायचा आहे की A', B', C म्हणजे बिटवीननेस म्हणजे B च्या ऑपोजिट म्हणजे A ज्या साइडला आहे त्याच साइडला C पॉइंट नाही घ्यायचा आहे, तर तो ऑपोजिट साइडला C पॉइंट घ्यायचा आहे. मग आपण ते लिहूया इथे. टेक पॉइंट C on line AB such that take point C on line AB such that A dash B dash C and AB is equal to CB. म्हणजे हे AB आणि CB दोन्ही इक्वल येतील या पद्धतीने आपण तो C पॉइंट घ्यायचा आहे. मग इथे आपण लिहूया अँड AB इज इक्वल टू CB. ओके. पुन्हा एकदा एक्सप्लेन करते बघा मी तुम्हाला. आपण इनडायरेक्ट प्रूफ लिहितो आहोत. लाइन L परपेंडिक्युलर टू रेडियस OA दाखवायचे आपल्याला, पण आपण नॉट परपेंडिक्युलर या पद्धतीने घेतोय. सपोज लाइन L इज नॉट परपेंडिक्युलर टू सेग OA. मग जर का ती परपेंडिक्युलर नाहीये ना, म्हणून आपण OB ही एक दुसरी परपेंडिक्युलर लाइन घेतली आणि हा B पॉइंट आहे तो L लाइन वरती येणार, कारण OB परपेंडिक्युलर टू लाइन L आहे. बरोबर. इथे पॉइंट A आणि B हे पॉइंट A आणि B सेम नाहीये हे मेन्शन करणं गरजेचं आहे. मग इथे आपण लिहूया पॉइंट A अँड पॉइंट B आर डिफरंट. म्हणजे जो A पॉइंट आहे तो A पॉइंट आहे तर त्याच्यापेक्षा B पॉइंट आहे हा डिफरंट पॉइंट आहे, वेगळा पॉइंट आहे, तरच आपण ते परपेंडिक्युलर आहे हे आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी त्याची मदत होणार आहे. ओके. आता आपल्याकडे दोन ट्रायंगल आहेत OBC
आणि OBA हे दोन ट्रायंगल्स आपल्याला कॉन्ग्रुअंट दाखवायचे. म्हणजे आपल्याला एखादी टेस्ट बघावी लागेल की ज्या टेस्टनी हे ट्रायंगल्स कॉन्ग्रुअंट होतील. आणि टेस्ट आपल्याला हवी आहे म्हणजे आपल्याला त्या ट्रायंगलचे कोणते तरी 3 फॅक्टर्स कॉन्ग्रुअंट दाखवावे लागतील. मग आपण बघूया. आता बघा OBC आणि OBA या ट्रायंगलमध्ये OB ही आहे दोन्ही ट्रायंगलची कॉमन साईड. बरोबर. परपेंडिक्युलर काढलाय, हा 90 डिग्रीचा अँगल म्हणजे हा सुद्धा 90 डिग्रीचा अँगल येणार. बरोबर ना, कारण ते लिनियर पेअर अँगल्स आहेत. आणि BC कॉन्ग्रुअंट टू BA हे आपण इथे सपोज केलेलं आहे. बरोबर ना. म्हणजे SAS टेस्टनी दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुअंट येतील. मग हे आधी आपण लिहूया. इन ट्रायंगल OBC अँड ट्रायंगल OBA seg OB is congruent to seg OB. याचं रिझन येणार कॉमन साइड. OB ही आहे दोन्ही ट्रायंगल्सची कॉमन साइड. नंतर घेऊया अँगल OBC is congruent to angle OBA. इथे येईल each right angle किंवा each of 90 degree. each of 90 degree. Seg CB is congruent to seg AB. Seg CB is congruent to seg AB. सपोज किंवा सपोजिशन आपण हे सपोज केलेलं आहे ना की AB आणि CB हे दोन इक्वल असतील. म्हणजे मग आता इथे येणार ट्रायंगल OBC इज कॉन्ग्रुअंट टू ट्रायंगल OBA बाय SAS टेस्ट. SAS टेस्टने दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुअंट आले. मग आपल्याला माहिती आहे की 3 फॅक्टर्स दाखवून आपण ट्रायंगल्स कॉन्ग्रुअंट दाखवले. आता रिमेनिंग 3 फॅक्टर्स आहेत ते कॉन्ग्रुअंट होतात. पण आपल्याला ते सगळे फॅक्टर्स नको आहेत. मग आपल्याला काय हवंय. आपल्याला OC आणि OB या साइड्स आहेत या ट्रायंगलच्या साइड्स कॉन्ग्रुअंट दाखवायचे. म्हणून मग आपण इथे लिहूया देअरफॉर seg OC is congruent to seg OA. इथे रिझन येईल corresponding sides of congruent triangle CSCT. corresponding sides of congruent triangles. मी शॉर्ट फॉर्म लिहिलाय. तुम्ही पेपरमध्ये लिहिताना फुल फॉर्मच लिहायचा आहे. ओके. आता बघा OC आणि OA हे दोन आपण कॉन्ग्रुअंट दाखवले. पण आपल्या गिव्हन मध्ये OA ही काय आहे. रेडियस आहे. OA ही काय आहे. रेडियस आहे. मग जर का OA ही रेडियस आहे म्हणजे OC ही पण रेडियस आली. बरोबर. मग इथे आपण लिहूया देअरफॉर OC इज इक्वल टू OA बट seg OA is radius given. मग जर का OA ही रेडियस आहे म्हणजे OC सुद्धा रेडियस येणार. therefore seg OC is also radius. आपण याला नंबर देऊया इथे. म्हणजे इथे येणार फ्रॉम 1. OC आणि OA दोन्ही आपल्याला इथे इक्वल मिळाल्या. त्याच्यापैकी OA ही रेडियस आहे हे आपलं गिव्हन आहे. आणि मग जर दोन्ही इक्वल आहेत आणि OA जर का रेडियस आहे म्हणजे OC ही सुद्धा झाली आपल्या सर्कलची रेडियस. बरोबर. आता बघा
हा जो सी पॉइंट आहे हा सी पॉइंट लाईन एल वरती आहे, बरोबर. आणि रेडियस म्हणून दाखवलं आपण, म्हणजे सी हा पॉइंट सर्कल वरती सुद्धा आला. नीट लक्षात घ्या. ओसी रेडियस आहे. रेडियस म्हणजे काय? अ सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ अ सर्कल अँड पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड रेडियस, बरोबर. म्हणजे सी हा पॉइंट सर्कल वरती आला, बरोबर. आता इथे आपण जे घेतलेलं आहे, इथे आपण पॉइंट सी हा लाईन एल वरती घेतला आणि इथे ऑलरेडी हा जो ए पॉइंट आहे हा पॉइंट सुद्धा सर्कल वरचा आहे आणि लाईन वरचा आहे. याचा अर्थ सर्कल आणि लाईन एल याला ए आणि सी हे दोन पॉइंट्स कॉमन आले, बरोबर. म्हणून मग इथे आपण लिहूया देअरफॉर पॉइंट सी इज ऑन दी सर्कल. आधी आपण हे लिहूया की ओसी रेडियस आहे म्हणून पॉइंट सी हा आहे आपल्या सर्कल वरचा पॉइंट. देअरफॉर पॉइंट ए अँड पॉइंट सी आर टू पॉइंट्स कॉमन टू सर्कल अँड tangent. म्हणजे ए आणि सी हे दोन पॉइंट्स सर्कल आणि टँजंट यांना कॉमन पॉइंट आहे. पण आपली टँजंटची जी डेफिनेशन आहे त्या टँजंटच्या डेफिनेशन नुसार सर्कल आणि टँजंट यांच्यामध्ये एकच पॉइंट कॉमन येतो. म्हणजे इथे आपल्याला दोन पॉइंट्स कॉमन आले, हे रॉंग आहे. म्हणजे मग हे आपण कसं लिहिणार? बट दिस कॉन्ट्राडिक्ट्स द डेफिनेशन ऑफ tangent. This contradicts the definition of tangent since किंवा because circle and tangent have only one common point. Have only one common point. मग सर्कल आणि टँजंट यांना आपल्याला दोन कॉमन पॉइंट मिळाले. हे असं आपल्याला का मिळालं? कारण आपण जे सपोज केलं होतं लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू ओ ए, आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं. पण आपण त्याच्या ऑपोजिट स्टेटमेंट सपोज केलं आणि आपण प्रूव्ह करायला घेतलं, म्हणून आपल्याला हे रॉंग आन्सर मिळालं, बरोबर. म्हणून मग इथे लिहायचं देअरफॉर आवर supposition is wrong. Our supposition is wrong. म्हणजे मग काय येणार आहे? Therefore line L is perpendicular to radius OA. Therefore line L is perpendicular to a radius OA. लक्षात आलंय? इनडायरेक्ट प्रूफ आहे, त्यामुळे कदाचित तुम्हाला थोडंसं असं वेगळं वाटू शकेल. पण जर व्यवस्थित लक्षात घेतलं, ट्रायंगल्स तर तुम्हाला इथे कॉन्ग्रुएंट दाखवायचे ते तुम्हाला दाखवता येऊ शकतात. इथे तुम्हाला काय सपोज केलेलं आहे त्याच्यासाठी आपण ही वेगळी फिगर फक्त काढलेली आहे, बरोबर. आणि जर तुम्हाला टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस हे दाखवायचं इथे, मग टँजंटची डेफिनेशन माहिती असेल, रेडियसची डेफिनेशन माहिती असेल, तर तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर हे पॉइंट्स तुम्ही नक्की व्यवस्थित लिहू शकणार आहात. येते लक्षात? या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. या पुढच्या थिअरम्स घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.